अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी झाल्याचं समजतंय। भाजपच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा भाजप नेत्यांनी आग्रह केल्याची माहिती मिळतेय। इंदापूर आणि अमरावती सारख्या किमान 25 जागांवर महायुतीतील एकापेक्षा अधिक पक्षांकडून दावा केला जातोय। जागा वाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नेत्यांनी अमित शहांना प्रस्ताव दिल्याची माहिती आता समोर येताना दिसतेय। अशी शक्यता आपण पडताळू शकतो का, असा अमित शहा यांच्या समोर भाजपच्या नेत्यांनी आग्रह धरल्याचं देखील समजतंय। दरम्यान महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी एबीपी माझाला दिलेली आहे। दरम्यान महायुतीच्या नेत्यांसोबत विमानतळावर अमित शहांची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये अजित पवार यांनी अमित शहा यांच्यासोबत 1-to-1 चर्चा करताना बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा बिहार पॅटर्न राबवा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी केल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जागा वाटपाबाबत चर्चा झाली, मात्र मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही अशी माहिती दिली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। निलेश, एकीकडे एका इंग्रजी वृत्तपत्रानं हा दावा जरी केलेला असला तरी दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मात्र फक्त जागा वाटपाची चर्चा झाल्याचं म्हणतायत। काय नेमकं तथ्य आहे यामागचं? ज्या पद्धतीनं 2 दिवसांचा दौरा अमित शहांनं पूर्ण केला, त्या दौऱ्यांच्या दरम्यान महायुतीच्या नेत्यांसोबत एअरपोर्टवर जवळपास 45 मिनिटांची अमित शहांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये भाजप नेत्यांच्या वतीनं 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढती संदर्भातला प्रस्ताव देण्यात आलाय अशी माहिती समोर आलेली आहे। या लढतीमध्ये आपण सध्या प्रामुख्याने महाराष्ट्रात पाहिलं तर हडपसर असेल, यासोबतच मावळ असेल, इंदापूर असेल, अमरावती असेल, असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत जिथं एकपेक्षा जास्त उमेदवार महायुतीमध्ये इच्छुक आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव भाजपच्या नेत्यांच्या वतीनं मांडण्यात आला होता। मात्र ह्या सगळ्या विषयासंदर्भावर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।